प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, जसं रिअलायझेशन अकाउंट बनवलं, त्यानंतर कॅपिटल अकाउंट बनवलं व बँक अकाउंट बनवलं. अगदी त्याच प्रकारे आपले जर्नल एंट्री असतात. मी काय म्हणतोय, अगदी त्याच प्रकारे जर्नल एंट्री असतात. कशा? सगळ्यात पहिले आपण काय करतो, असेट ट्रान्सफर करतो. सोल्युशन असंच करतो ना. त्यानंतर काय करतो, लायबिलिटीज ट्रान्सफर करतो. त्यानंतर मग ऍडजस्टमेंट बघतो. तर त्याच प्रकारे आपल्याला अगदी त्याच प्रकारे याचं जर्नल एंट्री प्रिपेअर करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करतो, संपूर्ण ज्या असेट असतात त्याला कुठे पाठवतो आपण, रिअलायझेशनला. त्यानंतर ज्या लायबिलिटीज असतात त्याला कुठे पाठवतो, रिअलायझेशनला. आणि नंतर मग 3 नंबरला काय बघतो, ऍडजस्टमेंट. जर काही इंटरनल लायबिलिटी असला तर त्या पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. या पद्धतीने जसे आपण अकाउंट प्रिपेअर करतो तर आपल्याला जर्नल एंट्री ही बनवायची आहे. तर ते कसं मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 प्रॅक्टिस प्रॉब्लेम मधला, पियुष आणि नाथालालचा. यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन मध्ये काय गिवन आहे. तर क्वेश्चन मध्ये गिवन आहे, पियुष आणि नाथालाल वर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द 2:1. 2:1 हा त्यांचा काय वळानो रेशो. आणि बॅलन्स शीट गिवन आहे. तर बॅलन्स शीट आपल्याला ट्रान्सफर करायची आहे रिअलायझेशनला. तर याची जर्नल एंट्री कशी होती बघू. डेट कोणती, तर डेट आपली डिझोल्युशनची 1 एप्रिल 2012. काय करत असतो आपण, तर संपूर्ण असं ट्रान्सफर करतो रिअलायझेशनला. तर वरती हेडिंग घेऊन टाकायची, असेट्स ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. ठीक आहे. असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन, त्याची एंट्री कशी होणार आहे तर बघा, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री असेट. आता टू सन्ड्री असेट, एकतर तुम्ही संपूर्ण असेटची टोटल करून घेऊ शकता किंवा सगळ्याचे सगळे असेट इथे शो करू शकता. तर आपले ज्या ज्या असेट आहे ते आपण यामध्ये शो करणार आहे. असेट कोणकोणते आपल्याकडे, असेट आहे ओके, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग अकाउंट, लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 70,000. त्यानंतर डेटर्स घेऊन टाकू, खालीवरती झाले चालते काय हरकत नाही. डेटर्स अकाउंट, डेटर्सची व्हॅल्यू घेऊन आहे 45,000. त्यानंतर आहे फर्निचर टू फर्निचर अकाउंट, फर्निचरची व्हॅल्यू गिवन आहे 50,000. त्यानंतर आहे मशिनरी टू मशिनरी अकाउंट, मशिनरीची व्हॅल्यू गिवन आहे 25,000. अँड लास्ट आहे टू स्टॉक अकाउंट. स्टॉक अकाउंटची एंट्री होणार आहे 24,000. ओके. या संपूर्ण बॅलन्सची आपल्याला काय करायची टोटल, आणि ती यायची डेबिट साईडला 2,14,000. या प्रकारे आपली ही फर्स्ट एंट्री होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एंट्री, आता संपूर्ण असे ट्रान्सफर केलेले आहे. जो बॅलन्स आहे बँक बॅलन्स का कॅश बॅलन्स तो आपण कॅश अकाउंटला ट्रान्सफर करतो. तर यामध्ये ती जर्नल एंट्री शो नाही जरी केली तरी चालेल. त्यानंतर आपण जी सन्ड्री लायबिलिटीज असतात त्या ट्रान्सफर करत असतो रिअलायझेशनला. तर सेकंड एंट्री सेम डेटला होणार आहे. सन्ड्री लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन. रिअलायझेशनच्या कोणत्या अकाउंटला इफेक्ट घेतो आपण सन्ड्री लायबिलिटीजचा, तर क्रेडिट साईडला. याची जर्नल एंट्री कशी होणार आहे, सन्ड्री इथे शो करून घेऊ आपण. जर्नल एंट्री होणार आहे सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. या प्रकारे एंट्री होणार आहे. आता लायबिलिटीज कोणकोणत्या गिवन आहे तर लायबिलिटीजचे आपण नाव घेऊन टाकू. आपल्याला लायबिलिटीज कोणकोणत्या दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याकडे आहे बँक लोन, क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. म्हणून बँक लोन अकाउंट डेबिट, त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट डेबिट याची व्हॅल्यू घेऊन टाकू. बँक लोनची व्हॅल्यू आहे 15,000, बिल्स पेबल क्रेडिटर्सची व्हॅल्यू आहे 32,000, बिल्स पेबल अकाउंट डेबिट
बिल्स पेबलची व्हॅल्यू गिवन आहे 8000 आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट ₹1000. या संपूर्ण सनरी लायबिलिटीज आपण घेतलेल्या आहे त्या कुठे ट्रान्सफर करणार आहे रिअलायझेशनला टू रिअलायझेशन अकाउंट. आता रिअलायझेशन अकाउंटला आपल्याला टोटल घ्यायची त्यांची टोटल किती येणार आहे 56,000. ठीक आहे संपूर्ण टोटल केली तर 56,000. या प्रकारे आपली सेकंड ऍडजस्टमेंट मीन्स सेकंड जर्नल एंट्री ही कम्प्लीट आहे. त्यानंतर काय करतो आता आपण संपूर्ण असेट ट्रान्सफर केल्या संपूर्ण लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या बट ते इंटरनल लायबिलिटीज असतात ते आपल्याला गिवन असतात जसे कॅपिटल काही प्रॉफिट अँड लॉस वगैरे असू शकतं प्रॉब्लेम मध्ये तर ते आपण डिस्ट्रीब्यूट करतो ना पार्टनर्स मध्ये तर डिस्ट्रीब्यूट करत असताना त्यांची एंट्री कशी होईल आपल्याला प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे बघा कॅपिटल त्यानंतर लास्ट इयरचा प्रॉफिट अँड लॉस तर कॅपिटलची एंट्री नाही जरी केली तरी चालेल पण प्रॉफिट अँड लॉस जो इंटरनल लायबिलिटी आहे त्याला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तर याची एंट्री होणार आहे इंटरनल लायबिलिटी सेम डेटला ट्रान्सफर इंटरनल फंड्स टू कॅपिटल अकाउंट. ठीक आहे असं नरेशन घ्यायचंय. त्यानंतर एंट्री काय होणार आहे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस लायबिलिटी साइडला अकाउंट डेबिट टू पार्टनर्स मध्ये काय करणार आहे आपण हा प्रॉफिट अँड लॉस डिस्ट्रीब्यूट करणार आहे तर पार्टनर्स किती आपल्याकडे दोन पियुष आणि नाथालाल तर पियुष अकाउंट पियुष कॅपिटल अकाउंट आणि नाथालालचं पण कॅपिटल अकाउंट. तर प्रॉफिट अँड लॉसचे बॅलन्स किती गिवन आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिट अँड लॉसचा टोटल बॅलन्स आहे 18,000. ठीक आहे 18,000 आणि 18,000 जेव्हा आपण रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहे 2:1 तर याचा बॅलन्स येणार आहे 12,000 आणि नाथालालचा बॅलन्स येणार आहे 6,000. ठीक आहे या प्रकारे ही एंट्री आपली कंप्लीट आहे. लक्षात येतं तुमच्या. ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आता आपण संपूर्ण बॅलन्स शीट ट्रान्सफर केली आहे. आता आपण काय बघत असतो ऍडजस्टमेंट. तर ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय गिवन आहे त्यानुसार आपण काय करणार आहे ऍडजस्टमेंट. तर ऍडजस्टमेंट बघा फर्स्ट ऍडजस्टमेंट घेऊन आहे असेट रिअलायझेशनची आणि असेट रिअलायझेशनचे दोन इफेक्ट काय असतात सांगा मला. दोन इफेक्ट काय करतो आपण असेट रिअलाइज झाल्यावर फर्स्ट इफेक्ट असतो आपला रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट टू बँक अकाउंट सॉरी बँक अकाउंटच्या डेबिटला दुसरा इफेक्ट येतो बरोबर. तर याची एंट्री कशी होणार आहे बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन या प्रकारे एंट्री होणार आहे. सगळ्यात पहिले आपण डेबिट साइड जर्नल एंट्री मध्ये कोणता विचार करतो डेबिट साइडचा. तर ज्या पण अकाउंट मध्ये आपण डेबिट साइड शो केलेली त्याची आपल्याला पहिले विचार करायचा आहे. कोणत्याही असेटच्या रिअलायझेशन झाल्यानंतर याची जर्नल एंट्री कशी होणार आहे इफेक्ट दोन होता. फर्स्ट काय होतो कॅश और बँक अकाउंटच्या डेबिटला घेऊ कॅश और बँक अकाउंटच्या डेबिटला आणि दुसरा रिअलायझेशनच्या क्रेडिटला. तर बस हेच दोन इफेक्ट हीच जर्नल एंट्री आपण इथे डेट घेणार आहे. सगळ्यात पहिले नरेशन लिहून घेऊ असेट रिअलाइज्ड असं आपण नरेशन म्हणू शकतो. ठीक आहे ना असेट रिअलाइज झाले तर एंट्री काय होणार आहे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू काय असणार आहे रिअलायझेशन अकाउंट. आता आपले कोणकोणते असेट रिअलाइज झाल्या होत्या तर रिअलायझेशन मध्ये आपण ते कॉमन टोटल घेऊ शकतो किंवा संपूर्ण असेट्स आपण यामध्ये घेऊ शकतो. ठीक आहे तर आपण काय करून घेऊ संपूर्ण असेट जे आहे त्यांची आपण टोटल करून घेऊ किती आपल्याला मिळणार आहे. यामध्ये बघा सगळ्यात पहिले ओके कॅश और बँक रिअलायझेशन किती झालं होतं आपलं रिअलायझेशन पासून आपल्याला मिळाले होते 1,60,000. ओके 1,60,000 कॉमन आपण टोटल घेतलेले आहे आणि इथे पण 1,60,000. ज्या पण आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये असेट दिलेले आहे त्यांची मी टोटल ऑलरेडी करून ठेवलेली आहे. तुम्ही त्याची टोटल ओरली करू शकता. ज्यामध्ये बघा आपल्याला बिल्डिंग स्टॉक डेटर्स या सगळ्या ज्या असेट आहे त्यापासून आपल्याला कॅश मिळालेला आहे म्हणून मी डायरेक्ट याच्या व्हॅल्यू इथे घेतलेली आहे. ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये काय बघायचंय तर नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये काय गिवन आहे मशिनरी वॉज टेकन ओव्हर बाय पियुष ऍट इट्स बुक व्हॅल्यू. आता असेट टेकन ओव्हर केली तर पियुषनी. ओके असेट टेकन ओव्हर केली पियुषनी तर असेट टेकन ओव्हरची जनरल एंट्री काय होणार आहे पियुष कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ठीक आहे टू रिअलायझेशन अकाउंट. आता इथे जागा नाही म्हणून मी इथे कंटिन्यू करतो. ओके
asset taken on. Next entry, asset taken by पीयूष. ठीक है, एंट्री क्या होणार आहे, पीयूष कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ठीक आहे, या प्रकारे ही एंट्री होणार आहे. आता मशिनरीची व्हॅल्यू बघा प्रॉब्लेम मध्ये किती घेऊन आहे, मग तिची आपल्याला जनरल एंट्री करायची. 25,000. ओके, 25,000 ची आपली जनरल एंट्री होणार आहे. क्लिअर आहे. त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये $5,000 could not be recovered from creditors. ओके, मशिनरी झाली. क्रेडिटर्स अलाउड अ डिस्काउंट ₹6,000. क्रेडिटर्स अलाउड डिस्काउंट दिले, 6,000चा डिस्काउंट दिलेलं आहे. आणि बाकीचे जे क्रेडिटर्सची व्हॅल्यू आहे, बाकीचे क्रेडिटर्स किती आपले, क्रेडिटर्सची व्हॅल्यू ऍक्च्युअली आहे 32,000. म्हणजे 32 मधून 6,000चा डिस्काउंट दिला, रिमेनिंग 26,000 आपल्याला काय करावं लागले, पेड करावं लागले. तर या पेड मीन्स लायबिलिटी पेडचा आपल्याला इफेक्ट घ्यायचा आहे, याची जनरल एंट्री प्रिपेअर करायची. आपण असं म्हणूया लायबिलिटीज पेड. आणि याच्या अंडर मध्ये बघूया कोणकोणत्या लायबिलिटीज आहेत. तर क्रेडिटर्सचं पेमेंट झालं, त्यानंतर रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहे. तर यांची कंबाईन एंट्री करू शकतो किंवा वेगवेगळी करू शकतो. तर आपण वेगवेगळी करूया. लायबिलिटी पेड, यामध्ये लायबिलिटी पेड जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचं पेमेंट करतो त्याचे दोन इफेक्ट कोणते असतात, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, हे इफेक्ट असतं ना. तर बाळांनो इफेक्ट म्हणजे जनरल एंट्री आहे. काय, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. क्रेडिटर्स पेड केले किती, 26,000. तुम्ही इथे मेन्शन करू शकता ऍट डिस्काउंट. ठीक आहे, या प्रकारे ही जनरल एंट्री होणार आहे. त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंट ₹1,000. तर याची एंट्री आपल्याला करायची आहे, पेड रिअलायझेशन एक्सपेन्सेस. ठीक आहे, या प्रकारे आपल्याला याचं पहिले नरेशन लिहायचं आहे. आता एंट्री काय होणार आहे, सेम एंट्री होणार आहे, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट 1,000. या प्रकारे आपण याचे दोन इफेक्ट घेणार आहे. कुठल्याही प्रकारच्या पेमेंटचे दोन इफेक्ट घेत असतो आपण. रिअलायझेशनच्या डेबिटला फर्स्ट इफेक्ट अँड सेकंड इफेक्ट कॅश और बँक अकाउंटच्या क्रेडिटला. तर जे ते इफेक्ट आहे त्यांचंच आपण जनरल एंट्री करतो, काही वेगळं काम करत नाही. जे इफेक्ट लक्षात ठेवायचे आणि इफेक्ट नुसार आपल्याला काय करायचं, जनरल एंट्री. फक्त सुरुवात डेबिट साईडने करायची. डेबिट साईडला कोणता इफेक्ट पहिले घेतलेला आहे त्याची आपल्याला सुरुवात करायची. ज्या साईडला मीन्स हे बघा दोन इफेक्ट लक्षात ठेवायचे, पण सगळ्यात पहिले डेबिट साईडचा कोणता इफेक्ट आहे तो तुम्हाला विचार करायचा आहे. आणि तशी आपण जनरल एंट्री प्रिपेअर करू शकतो. खूप सोपी मेथड आहे. तर या प्रकारे आपण संपूर्ण काय केलेलं आहे, जनरल एंट्री मीन्स संपूर्ण ऍडजस्टमेंट पण आपण काय केलेलं आहे, सॉल्व्ह केलेलं आहे. आता काही बेसिक ज्या आपल्याला बाय डिफॉल्ट ऍडजस्टमेंट आहे, काही प्रॉब्लेम मध्ये राहिलेले का बघावं लागेल. प्रॉब्लेम मध्ये तर आपण संपूर्ण रिझर्व वगैरे, ओके रिझर्व तर नव्हताच. ठीक आहे, आता एक शेवटची जनरल एंट्री आपली रिमेनिंग राहत आहे. शेवटची जनरल एंट्री कोणती असणार आहे, तर तो असणार आहे आपला लॉस किंवा प्रॉफिट ट्रान्सफर. आणि त्यानंतर अकाउंट क्लोज जेव्हा आपण करतो, कॅश अकाउंट क्लोज करतो, तर त्याची क्लोज एंट्री. तर बघा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लॉस झाला का प्रॉफिट झाला ते तुम्हाला अकाउंट क्लोज केल्यानंतर कळणार आहे. पण सगळ्यात पहिले तुम्ही लेजर अकाउंट बनवायचे व त्यानंतर काय करायचं, जनरल एंट्री बनायची. किंवा तुम्हाला प्रॉफिट समजण्यासाठी तुम्हाला वर्किंग नोट मध्ये रिअलायझेशन अकाउंट बनवणं महत्त्वाचं आहे. मी डायरेक्टली तुम्हाला जनरल एंट्री सांगत आहे म्हणून यामध्ये आपल्याला लॉस किंवा प्रॉफिट तर कळत नाही. मी डायरेक्टली कॅल्क्युलेशन करून ऑलरेडी काढलेला आहे. तर तो काय करतो मी इथे जनरल एंट्री कशी होणार ते दाखवणार आहे. पण तुम्ही काय करायचं, सगळ्यात पहिले अकाउंट प्रिपेअर करायचे व त्यानंतर जनरल एंट्री करायची, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, लॉस प्रॉब्लेम मध्ये घेऊन आहे. लॉस आपल्याला होतोय 24,000. तर लॉसची एंट्री काय होते, आपण लॉस जेव्हा ट्रान्सफर होतो तेव्हा कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो. कोणत्या साईडला, डेबिटला. तर जे डेबिटला असतं ते सुरुवातीला घ्यायचं आहे.
असं म्हणू शकतो लॉस ऑन रिअलायझेशन ट्रान्सफर टू पार्टनर्स. ठीक आहे. काय करत असतो आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पहिले इफेक्ट म्हणून कॅपिटल कोण कॅपिटल आपल्याकडे पियुष कॅपिटल अकाउंट डेबिट. त्यानंतर नाथालाल कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. या प्रकारे ही एंट्री होणार आहे. आता कॅपिटल लॉस किती आला होता, टोटल लॉस होता 24,000 आणि हा 24,000 जेव्हा रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट करणार आहे तर याचे मिळणार आहे 16,000 आणि याचे मिळणार आहे 8,000. ठीक आहे. या प्रकारे डिस्ट्रीब्युशन होणार आहे. व सगळ्यात शेवटी जो आपला कॅश होतो, सगळ्यात शेवटी जो आपण कॅपिटल अकाउंटला जो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असं कॅश अकाउंट टू कॅश अकाउंट असं लिहितो, म्हणजे जो पार्टनरचा रिमेनिंग कॅश होतो तर त्याचंही पेमेंट करावं लागतं, ती फायनल सेटलमेंट करावं लागते. म्हणजे त्याची आपल्याला काय करावं लागेल जर्नल एंट्री. तर त्याची जर्नल एंट्री कशा प्रकारे होणार आहे, त्यांना कॅश मिळणार आहे म्हणून याची जर्नल एंट्री या प्रकारे होणार आहे. नरेशन द्यायचंय वरती कॅश पेड ऑन फायनल सेटलमेंट. ठीक आहे. याची एंट्री कशी होणार आहे तर एंट्री होणार आहे कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट. तर कॅपिटल कोण आहे पियुष आपला पार्टनर आहे. पियुष कॅपिटल अकाउंट डेबिट, त्यानंतर नाथालाल कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. या प्रकारे आपली जर्नल एंट्री होणार आहे. आता त्यांचा रिमेनिंग बॅलन्स किती उरला आहे तर तो प्रॉब्लेम मध्ये मी बघून सांगतो. 46,000 पियुषचा आहे आणि 73,000 नाथाचा आहे. तर टोटल बॅलन्स किती पेड करावं लागेल आपल्याला 1,19,000 इतकी आपली कॅश जाणार आहे. तर या प्रकारे आपली ही जर्नल एंट्री काय झालेली कंप्लीट. आता फायनली आपल्याला टोटल करायची आहे संपूर्ण जर्नल एंट्रीची आणि ही टोटल आपल्याला शो करायची. तर टोटल मिळणार आहे 6,76,000 त्यानंतर 6,67,000. या प्रकारे आपला हा सोल्युशन कंप्लीट.